पुंडलिक हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज बाबा महाराज की या कमी महाराज ये दो ये दी नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण मेडशिंगा गावामध्ये ज्ञानू माऊली यांच्या मठामध्ये आलेलो आहोत. या मठामध्ये नेमकं काय चालतंय आणि कधीपासून चालतंय आणि ही आवड ज्ञानू माऊलीला का निर्माण झाली, कशासाठी झाली आणि नेमकं याच्यातून काय मिळतं आहे हे आपण विचारणार आहेत. आणि आपल्यासोबत आहेत ज्ञानू माऊली महाराज. फक्त समाजसेवा, या समाजसेवेतून मिळणारा आनंद आज खरं म्हणलं तर करोडो रुपये, अब्जावधी रुपये कमवणाऱ्या माणसाला आनंद मिळत नाही. तो आनंद या ठिकाणी कसा प्राप्त झाला आहे आणि इतराला कसा प्राप्त होतो आहे हे आपण त्यांना विचारणार आहेत. आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानू माऊली मेडशिंगा या ठिकाणी. आपण त्यांना विचारूया. महाराज, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही या ठिकाणी मठ बांधलाय आणि मठाच्या अगोदर तुम्ही खूप लांब लांब जात होता. म्हणजे एक प्रवचन द्यायला म्हणाला किंवा कीर्तन आहे, या माध्यमातून समाज सुधारावा, व्यसनाधीन होऊ नये, त्यांनी सुखा समाधानाने जीवन जगावं आणि विठ्ठलाच्या ज्ञानू माऊलीच्या विचारानं आपलं आयुष्य सुखा समाधानाने जगावं एवढीच भावना घेऊन तुम्ही खूप लांब लांब जात होता. पण मेडशिंगा या ठिकाणी तुम्ही मठ स्थापन केला आणि इथून आता सेवा आहे. काय सेवा आहे आणि काय वाटतंय? माझी सेवा वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवारी बाबांच्या कृपा आशीर्वादानं जे बाबांनी रोपटं लावलं त्याच रोपट्याचं पुढं वटवृक्षामध्ये कसं रूपांतर होईल हे मी पाहतोय. गुरुवारी बाबा नेहमी म्हणायचे, पोरांनो, आयुष्यामध्ये 2 दानं द्या. त्याच्यातलं एक ज्ञानदान आणि दुसरं अन्नदान. वा 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 वा. आणि ते दोन्ही दानं मी सगळ्या समाजाच्या माध्यमातून आजही अविरतपणे चालू आहेत आणि ते मी करतोय आणि त्याच्यातच मला खऱ्या अर्थानं समाधान, सुख मिळतं. किती दिवसापासून चालू आहे? गुरुवारी बाबांचं हयातभर चालू, म्हणजे माझ्या जन्मापासून आहे. वा वा. आणि जन्मानंतरही मी पुन्हा तेच संस्कार माझ्यावर असल्यामुळं आजही आतापर्यंत गेली 60 वर्ष माझं वय आहे. परंतु माझे वडील सांगायचे की पाळण्याला म्हणजे पाळणा बैलगाडीला बांधून मी तुला पंढरपूरला घेऊन जात होतो. म्हणजे त्यावेळेसपासून ही अविरतपणे अखंड चालू म्हणजे 60 वर्षे चालू आहे. मला अजून एक प्रश्न पडतो सर, की या देशामध्ये करोडो रुपये, अब्जो रुपये लोकांजवळ आहेत आणि तरीसुद्धा लोक धावतात. आज एक साधी गाडी घेतली की पुन्हा मोठी गाडी घ्यावी वाटते, मोठी झाली की फॉर्च्युनर घ्यावी लागते, पुन्हा विमान घ्यावं वाटते. म्हणजे माणसाची हाव थांबत नाही. मग हे लोक का पळतात, सगळं असून सुद्धा का पळतात, हा प्रश्न मला तुमच्याकडून विचारायचा आहे. बरोबर आहे, काहीच नाही. अगदी तुमच्या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे. माणसं सुखासाठी पळालेले असतात, परंतु सुखासाठी प्रयत्न न करता त्यांची पायवाट ही दुःखाकडे असते. करेक्ट 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 करेक्ट. आज एक छोटी गाडी आहे, सुख झालं नाही, मोठी घ्यायची, तिथून दुःखाला सुरुवात होते. करेक्ट करेक्ट. म्हणजे सुखासाठी पळायलेत पण त्याच्यात सुख नाही हे त्यांना कळना. म्हणून ज्ञानोबाराय किंवा तुकोबारायांच्या ग्रंथाकडे जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की पळून नाही हो, वळून मिळतं. वा 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 वा. सुंदर सुंदर सुंदर. जे वळून मिळायला पाहिजे ते पळून मिळत नाही आणि माणसं पळायला लागली. आणि माणसं जे अव्याहतपणे कशाच्या तरी अपेक्षेनं पळतात त्याच्यामध्ये ते दुःखी होतात. त्याच्यात सुख, समाधान, आनंद नाहीच. आनंद ही शब्दच वेगळा आहे.
संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, ठेविले अनंते तैसेची या राहावे, चित्त असू द्यावे समाधान. मग हे दुनियात समाधान मिळवण्यासाठी पळते, पण त्याला लागूनच तुकाराम महाराज म्हणतात, मृगा अंगी कस्तुरी मृग फिरते रानो राणी. तुम्ही म्हणल्याप्रमाणे पळून मिळत नाही रे, वळून मिळत आहे. बरोबर आहे. म्हणजे सुख मिळवण्यासाठी आणि समाधान मिळवण्यासाठी हे लोक पळतात असं तुमच्या ओवीतून लक्षात आलं. मग ते समाधान नेमकं मिळतंय कुठे? तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. ते समाधान तिथंच आहे जिथं पाहिजे तिथं. पण माणसं त्या मृगासारखं, तुम्हीच उदाहरण दिले तसं मृगासारखं फिरायला लागले. यात थर खाईल का त्यात थर खाईल. बरोबर. परंतु समाधान हे कुठल्याही थर खाण्यामध्ये नाही, समाधान तिथंच आहे मानण्यामध्ये. करेक्ट. म्हणजे जेवढं आहे त्याच्यात तुम्ही सुख समाधान मान्य करा, तिथंच तुम्हाला समाधान. पळून मिळत नाही, वळून मिळत आहे. आज तुम्ही सिहराकडून महात्मा गांधी म्हणाले होते, खेड्याकडे वळा. बरोबर. आता लोकांनी महात्मा गांधीला त्यावेळेस प्रगती होत नाही ग्रामीण भागामध्ये, महात्मा गांधी खेड्याकडे वळा का म्हणाले हा प्रश्न होता. पण तो प्रश्न आता कळतोय की शहरातल्या धगधगच्या वातावरणामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये कुठंच शहरामध्ये समाधान मिळत नाही. ती समाधान मेडशिंगामध्ये मिळत आहे. हे या मठाच्या माध्यमातून आज जी या मठामध्ये 1000 माणसं कीर्तन करतात, ऐकतात, श्रोते आहेत, तुमच्यासाठी इथं येतात. इथून तर ज्ञानदान मिळतं आहे हे पाहण्यासाठी लोक येतात. मग इथून ज्ञानदान मिळतं आणि समाधान मिळतं आहे असं वाटतंय का नाही तुम्हाला? काय निश्चित मिळतंय. इथं ज्ञानही मिळतंय, इथं अन्नदानही घडतंय आणि इथं समाधानही होतंय. बरोबर. आलेल्या माणसांना सहज म्हणा, तू आला कधी, काय म्हणतील, काल सप्त्याच्या सुरुवातीला आलो, काय आज आलो. आल्यापासून तुला काय काय आठवलं तुझ्या गावाकडचं विचारा आणि ते सहज म्हणून जातील, हो खरं मी इथं आल्यापासून मला गावाकडलं काहीच आठवलं नाही. खरंय. हे समाधान आहे. साहेब, तुमच्या या मठामध्ये आणि तुमच्या निवासस्थानामध्ये मुंबईचे विद्यार्थी पाहिले मी. मुंबईला लोक प्रगती करायला जातात, पण तिथल्या पालकांनी विद्यार्थी तुमच्या या निवासस्थानी ठेवलेत शिक्षणासाठी. होय, ही वास्तवात मी डोळ्यानं पाहिलेलं आहे. वाटलं तर बाळा ती 2-4 विद्यार्थी बोलो तर हे विद्यार्थी मी पाहिले तुमचे. मग बीडहून आलेले पाहिले, लातूरहून आलेले पाहिले, औशाहून आलेले पाहिजे, सोलापूरहून आलेले पाहिजे. ह्या मोठ्या मोठ्या सिटीमधून एका खेड्यामध्ये मेडशिंगा गावात या निवासस्थानी मग ती टाळ असेल, मृदंग असेल, अभंगवाणी असेल, सकाळचा हरिपाठ असेल आणि तुमचं शालेय शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या लेकरांना मिळवून दिल्यात आणि त्यांना तो आशीर्वाद मिळाला. काय वाटते तुम्हाला सर? मला खरंच याच्यामध्ये एक मला समाधान आहे. मी जिल्हा परिषदेला सरकारी नोकरीत शिक्षक म्हणून सेवेत होतो. मी 1993ला राजीनामा दिला आणि मी मोकळं झालो, कारण ह्याच्यात मला समाधान आहे. वा हे देण्यामध्ये. मग इथं काय मिळतं, जे जया पाहिजे ते आहे रे. हो. ज्याला जे पाहिजे ते इथं आहे. ज्ञान पाहिजे ज्ञान आहे, जेवायला पाहिजे जेवायला आहे, समाधान पाहिजे समाधान आहे, सुख पाहिजे सुखही आहे, शांती पाहिजे शांती आहे. हे शब्द बोलताना गोंडस वाटतात, पण अनुभव घेताना त्याच्या मागचे जे काटेरी मुकुट आहे तो टोचत असतो. परंतु हे इथं मात्र घडतंय आणि ती ज्याच्यातून त्यांना मिळतंय ते त्यांना मिळालेलं बघितलं की मला आनंद होतोय. वा. मग मला काय होतंय, मला कोण काय बोलतंय माझ्यावर, आणि माझं एक नेहमी असतंय, एक तत्व आहे माझं. हे करत असताना येईल त्याला घेऊन आणि न येईल त्याला सोडून मी जातो. तुमच्या मोबाईलमध्ये एक हे आहे, धून आहे, धून. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तरीही वस्त्र मानाचा तुझ्या आयुष्याचा. धून जर पाहिली ऐकली तर ज्यांना ही ऐकाय मिळाली त्यांनी निश्चित त्यांच्या आयुष्यावर विचार केला असेल. एक धागा सुखाचा, एक धागा दुःखाचा वाटतं. 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. म्हणजे 100 धाग्यावर विजय मिळवणारा एक धागा आहे.
ते हरिनामाच्या आमच्या महाराजांनी सांगितलं, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. खरंय खरंय खरंय. हे माणसाच्या जीवनात आहे. हे माणसाच्याच जीवनात का? ह्याच्या पाठीमागं खूप मोठं कारण आहे. कारण सगळी सृष्टी आहे, सगळं सजीव आहेत. प्रत्येकाला आहे आहार, निद्रा, भय, मैथून सगळ्या योनीमध्ये आहे. पण माणसाला वेगळं, कारण माणसाचं परी मनुष्य देहीचे ज्ञान आगाध आहे आणि त्याच्यामुळे हे माणसाकडे आहे. मला अजून एक विचारायचं की राजकारणी माणसं आज खरं म्हणले तर खरे समाजसेवक राजकारणीच आहेत माझ्या अंदाजाप्रमाणे. ह्याचं कारण असं की जे पळायलेत ते वाम मार्गानं पैसे आणायलेत, लुटारून पैसे आणायलेत, भ्रष्टाचार करून पैसे आणायलेत, काहीही करायलेत, पण चोरून कार्यकर्ते सांभाळायलेत. चोऱ्या करायच्या आणि कार्यकर्ते सांभाळायचे. हे सगळं मिळून हे त्यांना दुःख मिळत आहे, सुख नाही मिळत. काय कारण आहे त्याचं? हां, कारण सुखासाठी फक्त तळमळ आहे, हां. परंतु सुखाच्या दिशेनं वाटचाल नाही. करेक्ट करेक्ट. म्हणजे योग्य मार्गाने योग्य मार्गानं नाही. हां. म्हणून मी कोणाकडे बोट दाखवत नाही. हो. ती ज्याच्या सोबत कर्म आहेत, त्याची फळं त्याच्यासोबत आहेत. परंतु आपल्याला पाहिजे काय? आमचा संप्रदाय काय सांगतो? सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. करेक्ट. मग तू अवघाशी सुखरूप होशी. ही सुखरूप होण्याचं तिथंच का बरं? सुखरूप आयसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. माझा पांडुरंग आहे. मग पांडुरंगाकडंच का आपण बोट दाखवतो सुखरूपतेसाठी? माझ्या पांडुरंगाकडं तुम्ही बघा. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जा तुम्ही, अगोदर चोखोबारायचं दर्शन. करेक्ट करेक्ट. आणि ते पण मला विचारायचं राहिलं की तुमच्या या मठामध्ये सगळ्या जाती धर्माची लेकरं मला गाठ पडली आज. सगळ्या आणि सगळ्या जाती धर्माचे लेकरं तुमच्या राहत्या घरामध्ये वावरत होते. कोण जेवण वाढीत होते, कोण मीठ आणून देत होतं, कोण कांद्याची पात आणून देतो, कांदा देत होतं, कोण कालवण आणून देतो, कोण भाकरी आणून देतो. आणि तटस्थ शेजारी येऊन हात बांधून उभं राहायचे की महाराजांच्या आणि महाराजांच्या सोबत जेवण करणारी माणसं आहेत, त्यांना काय कमी पडते. तटस्थ नजर. हे जे शिक्षण आहे ती मी म्हणणाऱ्या माणसांच्या घरात नाही. तुम्ही राजकीय पुढाऱ्यांच्या घरात जा, तुम्हाला महाराज म्हणून तुमची कदर करतील, हा भाग निराळा. पण सर्वसामान्य माणसाला तुमच्या या ठिकाणी मठामध्ये जो न्याय मिळतो तो राजकीय पुढाऱ्याच्या दारात मिळत नाही. काय सांगाल याच्यात? काय परिवर्तन हवं असं वाटतंय? वारकरी संप्रदायामध्येच लहानाचा मोठं झाला असल्यामुळं माझा वारकरी संप्रदाय काय शिकवतो? मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. मग वारकरी संत कोण आहेत? सकळाशी येते आहे अधिकार. मग सकळ कोण कोण? यारे लहान थोर, याती भलते नारी नर. खरंय 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 खरंय. इथं कुठंच भेद नाही. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायामध्ये गेल्यानंतर गेलेला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर सुरुवात करतो चोखोबारायापासून. पहिलं मस्तक टेकतो चोखोबारायाच्या पादुकावर, दुसरं मस्तक टेकतो नामदेवरायाच्या पादुकावरती. तिथून मध्ये गेल्यानंतर मग गोरोबा काका, मग तुकोबारायन, मग पांडुरंग. तुम्ही यांच्याकडं जर पाहिलं तर आम्ही जातीला स्थारा देतच नाही. आमच्याकडं ते वारकरी संप्रदायात नाहीच. परंतु सगळ्याच इथून जावा बघत सगळे संत कुठल्या जातीत जन्माला आले, वेगवेगळ्या जातीत धर्म, परंतु त्या सगळ्याच संताच्या पायावर मस्तक ठेवायला शिकवणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. करेक्ट 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 करेक्ट. बघा संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची डोही आनंद तरंग. पुढल्या चरणात म्हणतात, गर्भात आवळे मातीचे डोहाळे, प्रीतीचे जिवाळे ते बिंबे, प्रीतीचे जिवाळे ते बिंबे, आनंदाची डोही आनंद तरंग. काय सांगाल त्याच्यावर?
आनंदाचा तरंग खरंच संप्रदायात, वारकरी संप्रदायात आहे. तुम्ही बाकी कुठेही जा, कोटे काही एक आहे एक नाही. खरं परंतु वारकरी संप्रदायामध्ये काय आहे या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, इथं काय नाही. खरं आहे खरं आहे. इथं सगळंच आहे. आनंद इथंच आहे. आनंद या शब्दाची उत्पत्तीच अशी आहे. कुठलाही शब्द घ्या, सुख म्हटलं की त्याला विरोधार्थी शब्द दुःख आहे. गरिबी म्हटलं की त्याला विरोधार्थी शब्द श्रीमंती आहे. दिवस म्हटलं की त्याला विरोधार्थी शब्द रात्र आहे. आनंद या शब्दाला विरोधार्थी शब्द सांगा. आनंदाची डोही, आनंद तरंग, काय याचा अर्थ काय होऊ शकतो? डोही, आनंदाच्या जे लाटा आहेत, पर्वत आहे, हो हो हो, त्याच्यामध्ये आनंदाच्या डोही, आनंदाचे तरंग उठतात किंवा आनंदाचा डोहा आहे. बरं. समुद्र आहे, होय. सागर आहे, त्याच्यावरती ज्या लहरी उठतात त्या सुद्धा आनंदाच्या असतात. गर्भात आवळे, हा, त्याच्या मातीचे डोहाळे, प्रीतीचे जिवाळे, ते बिंबे. बरोबर. आता या आनंदाच्या डोहामध्ये मातीचं जे मातेचे आणि मातीचे जे डोहाळे असतं, हो. त्याच्यामधूनच बीज अंकुरलं Correct, जातं correct. आणि अंकुरलेल्या बीजाचा वटवृक्ष होतो आणि त्या उभा राहिलेल्या वटवृक्षावरती पक्षी असो नाहीतर कुठलाही सजीव असतो, जगायलेला असतो, आश्रित म्हणून राहिलेला असतो. शेवटच्या चरणात म्हणतात ती, तुका म्हणे ऐसा ओतीला जो ठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा, मोका आला आनंदाची डोही, आनंद तरंग. अनुभव सरिसा मोका आला, तुका म्हणे ऐसा ओतीला जो ठसा. काय ते काय म्हणता येईल? जगद्गुरु संत श्री तुकोबराय याच्यामध्ये सांगतात की हा जो ठसा आहे, हा, ठसा याचा अर्थ त्याचं जे उमटलेलं बिंब आहे, करेक्ट. त्याच्यातून हे जे उदयाला आलं, आपल्याला जे मिळालेलं आहे ते खरंच आनंदाचा तरंग आहे. पुन्हा शेवटच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात ते, काही सांगू जाहले काहीची आबाई, पुढे चाले नाही, पुढे चाले नाही, आवडीने आनंदाची डोही, आनंद तरंग. काय सांगू जाहले काहीची या बाई, पुढे चाले नाही, आवडीने. काय काय सांगू, ज्या वेळेला एखाद्या माणसाला आनंद झालेला असतो तो काय म्हणतो, मला किती आनंद झाला किंवा गोड लागलं, किती गोड लागलं, काय सांगू. वा 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 वा, सुंदर सुंदर. ह्याच्या पुढं आता काहीच नाही, हितोच आहे. शब्द संपलेले असतात तिथं, अपुरे होतात, पुढं काहीच राहिलेलं नाही पण त्याच्या पुढं बोलण्यासारखं. मग तिथंच एक बांध येतो आणि ती बांध आल्यानंतर पुढं काय बोलायचं, काय सांगायचं, कुठल्या भाषेतून सांगायचं, काय सांगू. मग आता पुढं जायचंय कसं, काय सांगायचंय. माझं हित संपलं, ह्याच्या पुढं काय काय म्हणजे जिथं आणि गंमत सांगू का, जिथं विज्ञान आहे, जिथं मोठे प्रयोगशाळा आहेत, त्याची जिथं सीमा संपते तिथून जी सीमा चालू होते ती वारकरी संप्रदायाची. करेक्ट करेक्ट. बरं सर, आता या भागातले किती लोक इथं या आनंदात सामील होतात? मला या आनंदावर आलोय मी आता. या मठामध्ये आज 12 वाड्या 13 व 13 म्हणतात, तसं मिडशिंग्याच्या बाजूला असणारे जिल्ह्यातले लेकरं येत आहेत, वाड्यातले आणि खेड्यातले नाहीत. मग ते पैठणचे बघितले मी, सोलापूर जिल्ह्यातले, बार्शीचे बघितले, सोलापूर जिल्ह्यातले, इकडे बीडकडले बघितले, मुंबईकडले बघितले. काय माणसं मुंबईतले भेटाय पण आले विद्यार्थ्याकडे. आणि तुम्ही अवघ्या 10,000 रुपयामध्ये वर्षभर त्याचं खाणं पिणं राहणं अभ्यास, त्याचं सांस्कृतिक अभंग भजन कीर्तन हरिपाठ हे सगळं खाण्यापिण्यासाठी अवघ्या 10 वर्षात 10,000 रुपये एका महिन्याचा खर्च आहे लोकांचा लेकराचा. तुम्ही कसं भागवता श्री? सुंदर प्रश्न विचारला. मला काही पालकांनी प्रश्न उपस्थित केला होता हा, आणि त्यांनी मला विचारलं होतं की फीस किती घेता. त्यावेळेस मी फक्त 3,000 रुपये घेत होतो बर बर वर्षाचे.
त्यांनी म्हणले कसं तुमचं कसं भागतंय. मी त्यांना एकच उत्तर दिलं होतं, माझा पांडुरंग मला देते. आणि ज्या वेळेस मला काय लागेल आणि कमी पडेल त्यावेळेस मी साकडं पांडुरंगालाच घालतो. वा वा वा. आणि 100% सांगतो, पांडुरंग ते देतंयच आणि माझं दूर होतंय. 10,000 काय होतंय ह्याच्यापेक्षा एकच उत्तर सांगतो मी, 10,000 काय होत नाही. अरे बापरे. आता माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले वारकरी संस्थेतली पोरं अशी एवढे गुणी लेकरं झालेले आहेत. महाराष्ट्रभर आज कीर्तन, भजन, प्रवचन, वादन करत फिरायलेले आहेत. बरोबर. मग ही ज्या वेळेला मी बघतो तिथं बस, त्यावेळेला एक मला वेगळं समाधान मिळतं. जसं आई बापाला एखादा मुलगा त्याच्या उंचीला पोचलेला असतो, त्यावेळेला जे आई बापाला समाधान मिळतं ते समाधान त्याच्या अगोदर तुम्हाला मिळतं. मग आता तुमच्या बाबतीमध्ये एक म्हणावं लागेल. संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले. इकडे बाळा इकडे. तेथेची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृद सबाहे नवनीता तिथे विठ्ठलाचे चित्त. मृद सबाहे नवनीता तिथे विठ्ठलाचे चित्त. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले. हे रंजले गांजले सगळे लेकरं ग्रामीण भागातले, खेड्यापाड्यातले जे आंधळे आहेत, पांगळे आहेत, लंगडे आहेत, दारुडे सुद्धा आहेत तुमच्या मठामध्ये. ते सुद्धा तुम्ही दारू सोड म्हणून त्याची दारू सोडली नाही. हे बघा, तू असं हात बांधून उभा राहा, हात बांधून शांतपणे उभा राहा, शांतपणे. कोणी आता वळवळ करू नका. सरांचं लक्ष तुमच्याकडे विचलित होऊ नये असं राहा. तर दारुडे सुद्धा तुमच्या मठामध्ये आहेत, त्याला दारू तुम्ही कधी सोड म्हणला नाही. पण तुम्ही मागा म्हणलात की दारुडा माझ्यासोबत राहिला, त्याच्या फक्त खांद्यावर हात टाकला आणि तो दारुडा म्हणाला, आता मी कधीच पेणार नाही, कारण मला महाराजांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आहे. ज्यावेळेस मी महाराजाच्या सानिध्यात गेलो त्यावेळेस मी पुन्हा दारूला हात लावणार नाही. आता त्याच्या गळ्यामध्ये विणा आहे, विणा, आणि विणा घेऊन उभारतोय. म्हणजे परिसाचा जो परिसाची संगत करतो तो लोखंड सुद्धा सोनं बनतो. असंच वास्तव चित्र मला इथं दिसतंय. काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. ही गुरुवारी बाबांची कृपा आहे. बाबांच्या मूर्तीच्या जवळ जे आले खरंच त्यांचं सोनं झालं. असे भले भले मोठे आहेत की त्यांना त्यांचा अनुभव आलेला आहे. आणि दारू सोडण्यासाठी व्यसन किंवा त्याला औषध कुठं तर घेऊन जाणं ह्याच्यापेक्षा खरंच त्यांच्या प्रेमानं खांद्यावर हात टाकलं, त्यांची जी उणीव आहे तिथं जर आपण स्पर्श केला का त्याच्या हृदयाला स्पर्श केल्यासारखं होतो. तो व्यसनी निर्व्यसनी होतो. तुमच्याकडे आलो 1 मिनिटामध्ये मी. बोला, कोणतं गाव तुझं? वलगुड. वलगुड. काय करतो तू इथं? शिकायला आहे. काय शिकतो? पकवास. पकवास. तू काय शिकतो? पकवास. शाळा शिकतो? हो. कोणत्या वर्गात आहे? 9वी. किती वर्षापासून राहतो? 2 वर्ष. सर किती फीस घेतात रे? 10,000. 10,000. 10,000 मध्ये वर्षभर काय काय शिकवतात? गायन. खायला प्यायला भरपूर, आंघोळ, व्यायाम वगैरे चांगल्या पद्धतीने. कसं चाललं रे बाबा? चांगलं. चांगलं चाललंय. कोणतं गाव तुझं? देवक्रोळी. देवकुरुळी. देवकुरुळी कुठं आली? ही तुळजापूर तालुक्यामध्ये. तू कुठं रे? दामणगाव. दामणगाव. धामणगाव. कोणत्या तालुक्यात आलं? बार्शी. वा वा. तू कुठं? कुंभारी. बघा हे विद्यार्थी कसे आहेत बघा. कोणतं गाव बा? वडाळा. वडाळा. काय नाव तुझं रे? हा? विराज. कोणतं गाव? काठी. वा वा. काठी सावरगाव तुळजापूर तालुक्यातलं. वाक्य. हा बोला. आपेगाव. आपेगाव. वा वा वा. आपेगाव महाराजांचं. कोणतं गाव आहे महाराज तिथं? ज्ञानेश्वर महाराज. तिथं सोडून इथल्या ज्ञानेश्वर महाराजांकडे आलाच.
वा वा, कशी सांभाळतात महाराज? चांगली. वा वा. काय रे, कोणतं गाव? गोरेवाडी. हा, गोरेवाडी. गोरेवाडी तेर पसली. वा सुंदर. तू? गोरवंती. वा रे, कुठला आहे तू? अक्कलकोट. किती विद्यार्थी आहेत रे? 80. वा वा, किती रे विद्यार्थी आहेत? 80. 80 विद्यार्थी. बघा, हे सगळे वेगवेगळ्या गावचे आणि अभंग. या महाराज, महाराज इकडे या. कुठे गेलता तुम्ही? बर बर बर. तुम्ही काय सांगाल? तुम्ही ज्ञानो माऊलींच्या वडिलांच्या जवळ म्हणजे त्यांच्या सोबत राहिलात म्हणून सांगितलं. तुम्ही स्वतः मगाचे काय काय तुम्हाला चमत्कार झाला? चमत्कार मला असा झाला की मी दारुड्या बनत होतो. दारुड्या? पक्का पक्का. बर. मग त्यांची माझी मुलाखत झाली. आपली. मटणं बिटणं मग लय मोठं खाल्लं असेल. काय काय ती समजच केलंय? समजा केलं. वा वा. पर एका दिवशी कट्ट झालं. यार पट्टे. कुणाच्या सान्निध्यात राहिल्यावर कट झालं? बाबाच्या. बाबा कोण? बाबा रावसाहेब बाबा पाटील. कोण आहे ती? बाबा सांगा. बाबा कोण आहेत? ज्ञानोमाऊलीचे वडील आहेत. हा, ते सांगा. कोणत्या गावचे आहेत? एक कंबीचे आहेत. मग एक कंबीचे महाराज इथं कसं काय आले? मेडशी इथे आलते आमच्या इथं कीर्तन सांगायला सकणेवाडीला. हा. ते मुकामाला आले आमच्या इथं. हा. मुकामाला आल्यानंतर माझ्यापाशी येऊन बसले. मी दारू पिऊन टंगाट होतो. हो. हा. मग ते आले म्हणले, ज्ञानू अरे इथंच झोपतो. मी म्हणलं महाराज आमच्यात काय आत्रा पांघरा नाही तिकडे. नाही इथं तू काहीच बोलले नाही. बर बर. मग मी काय केले, मोप गाठी पलंग आहे पण मी माझी पांघरायची कपडे हातरून असं उच्ची केलं हो. आणि झोपले. दिवस मोळा उठले. वा. पोरा पाणी दे. मी आपलं तांबे भरून दिला. हो. पळत जाऊन टावेल आणला, हातपाय तोंड पुसले. बसल्यावर मी म्हणलं बाबा माझा एक प्रश्न आहे त्या तंत्रीमध्ये बरं का. बोल पोरा काय? मी म्हणलं भजन. आणि ज्ञानबाला 6 महिन्यात भजन येते. हो. मी म्हणलं 3 पिढ्या गेल्या तुका म्हणे माहीत नाही. वा. आणि मला 6 महिन्यात कसं. महाराज तुम्ही आता विचारू नये ह्या सांप्रदायिक मध्ये, तरी सुद्धा विचारतो, कोणत्या जातीचे आहे तुम्ही? मी महार जातीचा. महार जातीचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा जगाला संदेश दिला आणि संत तुकाराम महाराजांनी, विठ्ठलाने, संत चोखा महाराजांनी सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये संताची वाणी समाधान देती म्हणून सांगितलंय. तुम्हाला काय समाधान मिळालं? मला माझं पूर्ण समाधान मिळालं. आणि तुमच्या माध्यमातून मी एक अभंग म्हणू का? म्हणा. आमुला नरदी हे अरवायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे नाम कधी घेणार. 184 फेरा फिरून जन्माला येणार. अर बालपणी खेळलो अन्याय केले फार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे नाम कधी घेणार. बरोबर आहे. एकदम फर्स्ट क्लास महाराज. जिवंत असेपर्यंत तुम्ही ईश्वराचे, विठ्ठलाचे नाव घ्या की ज्याने तुम्हाला ही देह दिला, ही देह वाया जाणार आहे, याची राख होणार आहे. आणि जिवंत असेपर्यंत विठ्ठलाच्या सान्निध्यात राहून गोरगरिबाच्या कामाला या आणि कोणाचंच वाटोळं करू नका, असा संदेश तुमच्या माध्यमातून मिळाला. ठीक आहे महाराज. किती माणसं चांगली घडवलेत बघा. ही वडिलापासून ही सेवा इथपर्यंत आणली. 60 वर्षे झाले. हे आज आपल्या मागासवर्गीय समाजातले माणसं. ही तर जातपात काय नाही. आता ही नाविलाजाने विचारायची जात, पण ते मरेपर्यंत जात नाही, त्याला जात म्हणतात. तुम्ही तर इथंच नष्ट केली जात. मरेपर्यंत जात नाही त्याला म्हणतात जात. स्मशान भूमीपर्यंत जात ते त्याला म्हणतात जात. पण तुम्ही इथंच केली या मठात कायमची नष्ट जात. काय म्हणाल महाराज? काय सुंदर वाटतं मला. नाही, याच्या अतीत झालं पाहिजे. 2 जाती मी मानतो, एक स्त्री आणि पुरुष. संपलं. ह्याच्यापेक्षा तिसरी जातच नाही. मग हे आम्ही आमच्या सोयीनुसार केलेल्या जाती आहेत त्या, आणि त्याचा एक विपरीत आम्ही गैरफायदा घ्यायला लागलो आणि त्याच्यामुळं नको ते तेढ निर्माण व्हायला लागली. आता बघा, महार, मांग, चांबार, कुंभार, ढोर या जाती राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्लिअर नोंदवल्या आणि त्याच्यामुळं जातीमध्ये तेढ झाली. तुम्ही आज मराठा आहेत, मी मांग आहे. काही कारण नसताना मी तुमचा फायदा घ्यायचं म्हणलं की तुमच्यावर ॲट्रॅसिटी लावतो आणि त्याचा गैरफायदा व्हायला. अशा जी घटना व्हायल्यात, या घटना करणाऱ्या माणसाला
किंवा अन्याय करणाऱ्या माणसाला तुम्ही काय सांगाल? मी बाबासाहेबांनी जातपात लिहिली असं मी म्हणत नाही. त्यांनी त्यावेळेस जी परिस्थिती होती ती त्यांना ऊर्जित अवस्था आणण्यासाठी केलं. म्हणून मी बाबासाहेबांकडे बोट देत करत नाही. म्हणजे त्यांना मग आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिवर्तनवादी विचाराकडे वळवण्यासाठी एवढ्या माझ्या जाती गावकुसाबाहेर राहतात आणि हे गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगतात, त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी जाती निवडलेल्या आहेत. बरोबर. आता जे तुम्ही सांगितलं ते कुठलं कलम लावतात, काय करतात, हे ह्याच्या पाठीमागे एकच आहे. आमच्याकडं खरंच सामाजिक जी जागृती आहे पाहिजे, तिथं आम्ही कुठंतरी मी कोणाकडे बोट दाखवत नाही, आम्ही कमी पडतोय. आता इथं जर आमच्या असं घडतंय तर हे समाजात का नाही घडत? मग आम्ही कुठंतरी कमी पडतोय, आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं आणि आम्ही बाहेर पाडावं आणि तळागाळापासून ही जागृती करावी. तुम्ही सहज प्रश्न विचारला म्हणून सांगतो. माझ्या सप्त्याची काल सुरुवात झाली. काल सप्त्याची सुरुवात झाली. पहिली पंगत कांबळेंची होती. बरं, आता बोललेले कांबळेंची आणि पहिली पूजा कांबळेंच्या हातानं झाली. वा 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 वा. कुठं राहिली दरी समाजाची, कुठं काय सर आता काय तुम्ही जगाला संदेश काय देणार? उठो आपण 1 मिनिट. उठो बाळा, सगळेजण या बाजूला असं दाखव रे. हे सगळं ये पुढे, इकडे या सगळेजण. इथंच महाराजांच्या सानिध्यात या. दमान्या काय सांगाल, संदेश द्या या बाळ गोपाळामध्ये. की एक अभंग आहे बघा, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, ज्ञानदेवा करंगळी धरी, चोका माझ्या जीवा बरोबरी, विठू माझा लेकुरवाळा, संघे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. काय सांगाल? आहेच. मला जर विचारलं असं बसल्यानंतर तुम्हाला लेकरं किती म्हणून, मी सगळ्या पोरांना माहिती आहे मी किती सांगतो. ती जेवढी ही लेकरं आहे तेवढी किती सांगतात रे? वा 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 वा. 80 लेकरं. लवकरच 100 व्हावे, 100चे 1000 व्हावे आणि महाराष्ट्राचे लेकरं या विठ्ठलाचे व्हावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सर तुम्ही आव्हान काय कराल जनतेला? मी जनतेला आज एवढंच सांगू इच्छितो, खरंच बाळकडू जी लेकराचं आहे ती लेकरापासून तुम्ही ज्ञानाचं द्या. ह्यांच्यावर जे लहानपणी संस्कार होतील तेच पुढं टिकणार आहेत आणि तेच त्यांच्यावर घडणार आहे. म्हणून घडणं आणि बिघडणं ही दोन्ही या वयात, लहान वयात होतं. आणि पालकांनी एवढं सगळ्यांच्या चरणी नम्र प्रार्थना करतो की यांच्यावरती लहानपणीच संस्कार करा. जर तुम्हाला कुठं कमी वाटत असेल तर आनंद माझ्याकडे सोडा. वा वा वा. मी घडवतो त्या लेकरांना. बघा, हे मार्मिक महाराजांनी संदेश दिला की बाळांनो आणि वाहत चाललेल्या दुनियातल्या भ्रष्टाचारी लोकांनो विचार करा. लहानपणी ही पिढी घडवा. या देशाची धुरा यांच्या खांद्यावर आहे आणि देशामध्ये सुसंस्कृतीत माणूस, सुसंस्कारी माणूस जर जन्माला, सुसंस्कारी जर हे विद्यार्थी घडले गेले तर पूर्ण देश सुसंस्कारी बनणार आहे, बलदंड बनणार आहे, निरोगी राहणार आहे, मजबूत राहणार आहे, शुद्ध विचाराचा माणूस घडणार आहे आणि देश आनंदीबाई जगणार आहे. एवढाच संदेश महाराजांनी या ठिकाणी ज्ञानोमाऊलीने दिला आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. मला प्रतिक्रिया कळवा. कसे व्हिडिओ वाटतात हे मला सांगा. तुमच्या गावाचं नाव सांगा, तुमचा नंबर द्या
आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मेडशिंगेकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. संत तुकाराम महाराजांचा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा, संत गोरोबा काकांचा, संत ज्ञानो माऊलींचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून उगं बघायला एखादा खंड आणू का? बघितलं महाराज किती द्यायचं माझ्याकडे? श्री ज्ञानदेव पुढून काढ बरं. हा, आता इकडे इकडे बघा ओके, धन्यवाद रे बाबा.